पहिल्याच बॉलला आपण पाहिलं तर विकेट आलाय. खरं टीम साठी हेमंत मात्र बाद झालेत. पहिल्याच बॉलवरती धक्का लागला गेला, परंतु त्यानंतर मैदानाच्या आत ललित आलाय, परंतु ललितला आता इथनं चांगला खेळ करावा लागेल. यॉर्कर लेन परंतु या ठिकाणी दिशापासून भरकटलाय. पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय की हा वाईट बॉल आहे, लेग स्टिकच्या बाहेर. एक अवांतर धाव फलकावरती पाहायला मिळते सीबीटी बेलापूरची. पहिल्याच बॉलवरती विकेट, त्यानंतर वाईड. अवे फ्रॉम द बॉडी बॅटची कडा होती, परंतु त्यानंतर यष्टिरक्षक नक्कीच प्रयत्न चांगले होते कॅच साठी, परंतु त्यानंतर पाहिले तर कॅच ड्रॉप झाली. परंतु कोणत्याही प्रकारची धाव आली नाहीये, कोणत्याही प्रकारची घाई गडबडी पाहायला मिळत नाहीये सीबीटी करणं, कारण की माहितीये पहिल्याच बॉलवरती विकेट आला. इथं चांगले पार्टनरशिप मैदानाच्या आत बिल्डअप करायचे आहे आणि तेच पाहता असताना मात्र कोणत्याच प्रकारची या ठिकाणी धाव आली नाहीये. डॉट बॉल. मागील 2 बॉलवरती आपण पाहिले चांगली गोलंदाजी बादलांच्या माध्यमातून. गुडलेन स्पॉटचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा डीप राहिला, असं वाटलं होतं की अतिरिक्त उचलून मिळणार, परंतु त्यानंतर अगदी बॅटरला देखील बीट करत असताना हा अजून एक निर्धाव चेंडू, अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं तर बादल खरवे टीम कडनं चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. डॉट पर्सेंटेज आता वाढवायला सुरुवात केली पहिल्याच ओव्हरमध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ, वेगवान, तेज तरार चेंडू, पूल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे हा अजून एक डॉट पाहायला मिळतोय. लगातार 3 बॉल निर्धाव ललित खेळतोय. नक्कीच सुरुवात थोडी करणं, कारण की सीबीटी बेलापूर म्हणलं तर अगदी दूरवरचा अंतर्गत इथे आलाय. पहिल्या मॅचचा नक्की त्यांनी मित्रमंडळीन अनुभव घेतला, परंतु त्यानंतर बॅटर थोडेसे नाराज करतायत. शॉर्ट ऑफ लेन, फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू मनीष पोहोचतोय आणि इथनं आपण पाहतात जजमेंट चांगला आहे आणि इथनं फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का टीम सीबीटी बेलापूर टीमला. धक्का क्रमांक 2 ललित बॅक टू द पवेलियन. पहिला संपला. मागील 2 बॉलवरती आपण पाहिले तर 2 धक्के लागले गेलेत. एकाच ओव्हरमध्ये 3 धक्के, 1 धाव. सीबीटी बेलापूरचे षटक क्रमांक 2 गोलंदाज दिनेश. ओव्हर पिच बॉल, टप्पा पडल्यानंतर हलकासा टर्न होणारा हा चेंडू, अगदी बॅटरला हा बॉल समजला नाहीये. पहिलाच बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉट. फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील आपण पाहिलं लाईन आणि लेंथ बदलले गेली. गुड लेन स्पॉट मध्ये ठेवला, त्यानंतर अध्यक्ष उचली. अजून एक निर्धाव चेंडू. अगदी पाहिलं तर आतापर्यंतचा हा 7वा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट आली, व्हाईट बॉल आला आणि त्यानंतर लगातार डॉट बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ, हुक करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला आणि त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर हा चेंडू सरळ लॉंग स्टॉप रिदर मध्ये चांगली फिल्डिंग. त्यानंतर एकच धाव लेग बायच्या माध्यमातून. टीमची टोटल जाऊन पोहोचते 2 या धाव फलकावरती. आताचा हा चेंडू नक्कीच
पाहावा लागतो. पंचांचा इशारा, वाईट बॉल येतोय. अवांतर धावफलकावरती ऍड 3 धाव. टीमची धावसंख्या 3. सुरुवात म्हणावी लागेल नक्कीच. मी तर म्हणेन आता सीबीडी टीमची खराब होत असताना, परंतु हीच सुरुवात खरवे टीमसाठी चांगली गृहीत धरली जाते. परंतु इथं आता चांगली पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल. पुन्हा एकदा या ठिकाणी हा चेंडू पाहावा लागतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर वाईट +1, 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. धावा कशाही येऊ द्यात, या महत्वाच्या आहेत सध्याच्या स्थितीला सीबीटी बेलापूर टीमसाठी. आणि अगदी मागील बॉलवरती पाहिलं तर तब्बल 3 धावा आल्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 धावांवरती. मॅच क्रमांक 2 पाहायला मिळते. यात नंतर होणारी नेक्स्ट मॅच नक्कीच थोड्या वेळामध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. यस, डॉट बॉल. 4 बॉल या ठिकाणी आपण पाहतात कंप्लीट झाले. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. शॉट प्लेन हुक करण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज पोहोचतो. इथे रनआउटचा धोका. नॉन स्ट्रायकिंगचा खेळाडूला परतावा लागेल. डगआउट मध्ये अजून एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4 लागतोय सीबीडी बेलापूर टीमला.
हॅलो षटक क्रमांक तिसरा देखील या ठिकाणी समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा फलकावरती. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर बादलनं फक्त एकच धाव खर्च केली. तदनंतर पाहिले तर षटक क्रमांक दुसरं दिनेशनं गोलंदाजी करत असताना 4 धावा खर्च केला. परंतु तदनंतर या ओव्हरमध्ये मनीषनं 5 धावा खर्च केल्या. अगदी चांगली गोलंदाजी, परंतु शेवटचा षटक आता शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये नितीन आणि दिनेशला आता सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील मैदानाच्या आत. शेवटचं षटक गोलंदाज ऋषिकेश. पहिलाच बॉल बॅटच्या रडारमध्ये पॉवरफुल या ठिकाणी फटका पाहायला मिळतोय. पूर्णपणे ताकद या बॉलमध्ये ट्रान्सफर केल्याने तदनंतर तडाखा षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार खेचलाय. टीमची टोटल 16. यॉर्कर लेन टप्पा बदलला गेला. तदनंतर आपण पाहिला बॅटची कडा येत असताना बॉल चालला सरळ गली रिझन मध्ये पाहिलं तर नक्कीच इथे खराब थ्रो आला ललितचा आणि पाहिलं तर तब्बल 3 धावा आता इथे कंप्लीट होत आहेत. अगदी 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. डायरेक्ट हिटचा प्रयत्न ललितने केला. त्यानंतर आपण पाहिला अजून एक ओव्हर थ्रोच्या माध्यमातून धाव आली. तब्बल 3 धावा फलकावरती ऍड झाल्या. 19 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मागे अजूनही 10 ते 12 रन झाल्या तर सन्मानजनक धावसंख्या मैदानाच्या आत उभी होऊ शकते आणि फायटिंग नक्कीच चांगली देऊ शकते कर्वे टीमला. परंतु हा बॉल डॉट आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज गुडले स्पॉटचा हा चेंडू ऑन साइड ड्राईव्ह करत असताना फलंदाज आपण पाहतात नितीन. एक धाव तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न रन आउटचा धोका या ठिकाणी होताच जर का चांगलं कलेक्शन केलं असतं तर. परंतु थोडासा लेझी घेतला आणि त्यानंतर दुसरी ही धाव कंप्लीट पाहायला मिळते. 2 धावसंख्येच्या मदतीने 21 धावा फलकावरती पाहायला मिळतात. अगदी दिनेशनं मात्र षटकार लगावला होता. त्यात दिनेशला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. परंतु इथनं पाहिलं तर जास्तीत जास्त आपण पाहिलं या षटकामध्ये नितीनच्या बॅटमध्ये धावा आल्यात. अजून एक धाव टीमची टोटल जाऊन पोहोचले ती म्हणजे 22 या धाव फलकावरती. आता मात्र शेवटचं अगदी पाहिलं तर चेंडू शिल्लक आहे आणि शेवट मात्र गोड करण्याचं काम नक्कीच मैदानाच्या आत दिनेश करेल का, कारण की या ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमध्ये 9 धावा आल्यात. फुलटॉस बॉल परवडी होती मोठा फटका खेळण्याचा, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं ग्राउंड शॉट डीप मध्ये पाहता स्क्वेअर लेगला खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग, एक धाव कंप्लीट, दुसरी कंप्लीट, परंतु या ठिकाणी 2 धावावरती समाधान मानावं लागेल आणि या षटक चौथंही संपलं. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय आणि या पहिल्या सत्राच्या अखेरीस आता मात्र टोटल समोर आले. सीबीडी टीमची तब्बल 24 धावा आणि 25 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय खरवई टीम समोर. 24 बॉल 25 ची गरज.
खरबे विरुद्ध बेलापूर. 24 बॉल मध्ये 25 धावसंख्येची गरज आहे आणि 24 बॉल 25 धावा चेस करण्यासाठी आपण सलामीची जोडी पाहता मैदानाच्या आत दिनेश आणि बादल. सीबीटी कडनं पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज सीबीटी टीम 12वा खेळाडू येऊ द्यात. तर मॅचला सुरुवात पहिल्या षटक फेकण्यासाठी गोलंदाज नितीन. स्ट्राईक वरती बादल. पहिलाच बॉल यॉर्कर लेन कॅचची संधी होती. अगदी कठीण कॅच होती परंतु जर का पकडले असते तर नक्कीच मॅच मध्ये थोडेसे रंग भरले असते. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट आलाय. नक्कीच गोलंदाज नितीनने चांगले एफर्ट दाखवले परंतु डॉट बॉल. शॉट प्लेन हुक केला. फटका चांगला आहे. बॉल जाईल सर काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिला बॉल डॉट आला होता परंतु तदनंतर दुसऱ्याच बॉल वरती शॉर्ट ऑफ रेंज वरती खूप चांगला फटका. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ रेंज परंतु इथे पाहिला तर अगदी थोडीशी गती कमी केली होती परंतु तदनंतर यष्टीरक्षक देखील बीट झाले आणि त्यानंतर पाहिलं तर एक धाव मात्र लेग बायच्या माध्यमातून मिळते. टीमची टोटल 7 धावा. आवाज जातोय बोलू ना. पुन्हा एकदा गोलंदाज नितीन. स्ट्राईक वरती दिनेश. शॉर्ट ऑफ लेन बॉल अगदी एक्स्ट्रा कव्हरला पुल करायचं होतं परंतु इथनं पाहिलं तर हा डॉट बॉल पाहतोय. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिला एक्स्ट्रा पीस मिळाला या बॉलला. त्यानंतर डॉट आलाय. सातत्यानं आता इथनं डॉट डिलिव्हरी द्यावी लागेल कारण की समीकरण सोपं आहे. रन बॉल इक्वेशन मैदानाच्या आत. शॉर्ट ऑफ लेन फटका चांगला आहे. हुक केलाय. बॉल चाललाय सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमारेषा बाहेर. अगदी मागच्या चेंडूवरती हा फटका खेळायचा होता परंतु तदनंतर टायमिंग जुळलं नाही परंतु आता टायमिंग मिळतंय आणि तदनंतर बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. अगदी बादलने ज्या प्रकारे षटकार ठोकून डावाची सुरुवात केली होती त्याच प्रकारे दिनेशच्याही बॅट मधनं षटकार आलाय. पुन्हा एकदा पूल केला परंतु आता हा चेंडू अगदी पॉइंट रिझन मध्ये जातोय. पाहिला तर त्या ठिकाणी कोणताही खेळाडू नाहीये. फिल्डिंग नक्की त्या ठिकाणी चांगला करण्याचा प्रयत्न परंतु बॉल वरती वेग होता. बॉल अगदी सहजासहजी निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. षटक पहिलं संपतं या ठिकाणी आणि पहिल्याच ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना खरबे टीमची टोटल जाऊन पोहोचते ते म्हणजेच 17 धावा फलकावरती. पहिल्याच ओव्हर मध्ये 17 धावा आल्या. आता मात्र फक्त 8 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक 2 गोलंदाज दिनेश. यस पंचांचा इशारा आला या ठिकाणी. वाईड +1 तब्बल 2 धावा फलकावरती आता ऍड होतील. सामना जिंकण्यासाठी फक्त एक
गोल्डन षटकाराची गरज आहे, परंतु हा देखील खराब चेंडू आहे. व्हाईट बॉल, अगदी लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अजून एक व्हाईट +1, अजून 2 धावा फलकावरती आता ऍड होताना पाहायला मिळतात. 21 धावा फलकावरती, फक्त आणि फक्त 4 धावा जिंकायची गरज सामना जिंकण्यासाठी. अगदी पूर्णपणे मी तर म्हणेन सीबीडी टीमने कर्वे टीम समोर आपले हत्यार नक्कीच टाकले असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा वाईट, पुन्हा एकदा या ठिकाणी अजून एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या मोमेंटला चौकार आलाय आणि सामना जिंकलाय खरबे टीमने. अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम सीबीटी बेलापूर टीम, आणि नक्कीच सीबीटी बेलापूर टीमचे आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करू, कारण की आपण दूरवरनं या ठिकाणी आपण प्रवास गाठला आणि नक्कीच वेळेवरती सामना खेळण्यासाठी आपण या ठिकाणी हजर झालात. पुन्हा एकदा आम्ही आयोजकांच्या वतीने आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि थँक्यू सो मच.